देशाचे गृहमंत्री अमित शहा आज पुणे दौऱ्यावर आहेत. पुणे शहरात होणाऱ्या लोकमान्य टिळक पुरस्कार सोहळ्याला ते हजेरी लावणार आहेत. मात्र त्यापूर्वी आपण पाहू शकता अमित शहा यांच्या या दौऱ्याआधी पुणे शहरातील राजकारण चांगलंच तापलेलं दिसतंय. पुणे शहर काँग्रेसने खरं तर आधीपासूनच अमित शहा यांच्या या दौऱ्याचा विरोध करत अमित शहा यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली होती आणि आंदोलनाची हाक दिली होती. त्यानुसार पुणे पोलिसांनी सातारा रस्त्यावरच्या या ठिकाणी खरं तर काँग्रेसच्या आंदोलनाला परवानगी दिली होती आणि त्यानंतर मोठ्या संख्येनं काँग्रेसचे कार्यकर्ते या परिसरात जमा झाले असून आंदोलन करताना दिसत आहेत. माझ्यासोबत काही कार्यकर्ते आहेत, आपण त्यांच्याशी देखील बोलण्याचा प्रयत्न करूयात. खरं तर आज सकाळी भारतीय जनता पक्षाने सुद्धा आक्रमक भूमिका घेत पुणे शहरातील काँग्रेस पक्षाच्या कार्यालयावर आंदोलन केलं होतं आणि त्यानंतर शहरात एक प्रकारे काँग्रेस आणि भाजप आमने सामने आल्याचं चित्र होतं. मात्र या ठिकाणी आपण पाहू शकता काँग्रेस सोबतच वंचित बहुजन आघाडी देखील अमित शहा यांच्या या पुणे दौऱ्याचा विरोध करताना दिसत आहेत. काही काँग्रेसचे कार्यकर्ते आपण त्यांच्याशी बोलूयात. काय सांगाल, मोठ्या संख्येने तुम्ही या ठिकाणी जमा झालात, नेमक्या मागण्या काय तुमच्या? या ठिकाणी जंतर मंतरवर नीट पेपरच्या फुटी प्रकरणामध्ये जे विद्यार्थी आंदोलन करत होते त्या आंदोलकांवर देशाच्या गृहमंत्र्यांच्या आदेशावरनं लाठीचार्ज देखील करण्यात आला आणि पॅलेट गनचा देखील वापर करण्यात आला. त्यानंतर लोकसभेमध्ये या प्रश्नाबाबत माननीय राहुलजी गांधी यांनी ज्यावेळेस विचारलं तेव्हा देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्री दोघंही लोकसभेपासून तोंड लपवून पळत आहेत. आणि आज पुण्यनगरीमध्ये ज्या लोकमान्य टिळकांनी या देशाला नेतृत्व दिलं, त्यांनी या देशाच्या इंग्रजांना पळवण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले. त्यांच्या नावाचा पुरस्कार देण्यासाठी तडीपार असलेले देशाचे गृहमंत्री या ठिकाणी येत आहेत आणि काँग्रेस पक्ष त्यांचा या ठिकाणी निषेध करत आहेत. आणि ते आंदोलन आम्ही या ठिकाणी लोकशाही मार्गाने पोलिसांनी दिलेल्या जागेवर उभं राहून आम्ही करत आहोत. भारतीय जनता पार्टी लोकशाही मानत नाहीत, म्हणूनच ते आमच्या काँग्रेस भवनांवर हल्ला करण्यासाठी पाहू शकता. खरं तर पुणे पोलिसांनी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी काँग्रेसला या सातारा रस्त्यावर या ठिकाणी आंदोलन करण्याची परवानगी दिली होती आणि त्यानुसार आज सकाळी 10 वाजल्यापासून या ठिकाणी आंदोलन काँग्रेसचं खरं तर सुरू आहे. काँग्रेस सोबतच वंचित बहुजन आघाडीचं देखील या परिसरात आंदोलन सुरू आहे. मोठा पोलीस बंदोबस्त आहे. आंदोलकांनी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये किंवा आंदोलकांना चुकीचा प्रकार होऊ नये याची पुरेपूर खबरदारी जी आहे ती पुणे पोलीस घेताना दिसत आहे. मात्र आता ज्या ठिकाणी हे काँग्रेसचं आंदोलन सुरू आहे तिथून काही अंतरावर म्हणजेच महर्षीनगर परिसरामध्ये अमित शहा यांचा हा कार्यक्रम सुरू आहे. देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबतच आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या कार्यक्रमासाठी हजर झाले आहेत आणि त्यांच्या या कार्यक्रमाला विरोध करण्यासाठी अमित शहा यांना विरोध करण्यासाठी काँग्रेसचं या ठिकाणी सकाळपासून आंदोलन असल्याचं या ठिकाणी दिसून येते. काय सांगाल? आमचं ज्या विद्यार्थ्यांवरती या देशाच्या गृहमंत्र्यांनी लाठीचार्ज बॅलेटचा वापर केला त्यांचा निषेध करण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी उपस्थित आहोत. लोकशाहीचा निषेध करण्यासाठी खरं तर हे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी एकत्र आल्याचं आपण सकाळपासून पाहतोय. आम्ही लोकशाहीच्या मार्गाने परवानगी घेऊन इथे आंदोलन करतोय, परंतु चोरासारखं बीजेपी काँग्रेस भवनात मागच्या दारात जेव्हा काँग्रेस भवनात आम्ही कोणी नाहीये तिथे ते जाऊन आंदोलन करताय. आमची मागणी तुमच्यात दम असेल तर आमच्या समोर या, इकडे आमच्या समोर आंदोलन करा. तुमची ताकद असेल. तुम्ही एक चोराला पाठीशी घालता. अमित शहा हा एक चोर आहे. ओके. आपण पाहू शकता खरं तर काँग्रेसनं आधीच या आंदोलनाची परवानगी मागितली होती आणि अमित शहा यांच्या दौऱ्यांना विरोध करणार असल्याचं सांगितलं होतं आणि त्यानंतर भारतीय जनता पक्षाचे पुणे शहर अध्यक्ष असलेल्या धीरज घाटे यांनी देखील प्रत्युत्तर देताना आम्ही जशास तसं उत्तर देऊ असं सांगितलं होतं. त्यामुळं अमित शहांच्या या पुणे दौऱ्यावेळी गोंधळ होणार, कुठला तरी अनुचित घटना होणार अशी शक्यता एक प्रकारे निर्माण झाली होती. मात्र पुणे पोलिसांनी तोडगा काढत काँग्रेसला सातारा रस्त्यावरच्या सिटी बँक चौकात आंदोलन करण्याची परवानगी दिली होती आणि असं असताना काँग्रेसचे संपूर्ण कार्यकर्ते या चौकात जमा झाले असताना भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते मात्र पुणे शहरातील शिवाजीनगर परिसरात असताना काँग्रेस भवनात दाखल झाले. भाजपच्या कार्यकर्त्यांनी या काँग्रेसच्या कार्यालयासमोर आंदोलन केलं आणि एक प्रकारे कुठेतरी या संपूर्ण अनुचित प्रकार किंवा कुठला तरी वेगळा प्रकार घडतो की अशी शक्यता निर्माण झाली होती. मात्र त्यानंतर पोलिसांनी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला ताब्यात घेतलं. मात्र असं असलं तरी पुणे पोलिसांनी जी काँग्रेसला जागा नेमून दिली होती त्या ठिकाणी काँग्रेस सोबतच वंचित बहुजन आघाडीचं हे आंदोलन
अजूनही सुरूच असल्याचं पाहायला मिळतंय. पुण्याहून किरण शिंदे, लोकमत व्हिडिओ.